सहकारी संस्थांमधील सभासदांच्या तक्रारींचा आणि संस्थांच्या समस्यांचा जलद गतीनं निपटारा होण्यासाठी आज महाराणी ताराराणी सभागृहात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सहकार दरबार आयोजित केला होता। सुरुवातीला आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सर्वांना शपथ दिली। या प्रसंगी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचं निमित्त साधून आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025च्या बॅजचं अनावरण करण्यात आलं। तसंच नवीन नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आली। यावेळी बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी कोल्हापुरातील सहकार समृद्ध करण्यासाठी सहकार दरबाराच्या माध्यमातून ही अभिनव संकल्पना सुरू केल्याचं सांगितलं। भविष्यात ही संकल्पना महाराष्ट्रभर राबवली जाणार असून सहकार संस्थांमधील साचलेल्या तक्रारींचं जलद गतीनं निर्गतीकरण करण्यासाठी संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्याचं काम या माध्यमातून करत असल्याचं त्यांनी सांगितलं। खाजगी सावकारांमुळे सामान्य नागरिकांना जिवंतपणे मरण यातना सोसाव्या लागतात। त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना शासन म्हणून न्याय मिळवून देण्याचा संकल्प करूया, असं आवाहन त्यांनी केलं। सहकार दरबारात ऑनलाईन 110 आणि प्रत्यक्ष 63 असे एकूण 173 तक्रार अर्ज प्राप्त झाले। या अर्जावर तक्रारदारांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं। या सर्व तक्रारींचा येत्या 1 महिन्याच्या आत निपटारा करण्यात येईल, असं जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी सांगितलं। सहकार दरबार हा राज्यातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे। यामुळे सर्वसामान्यांना मदत मिळण्यास सोपं होईल, असं विभागीय सहनिबंधक डॉक्टर महेश कदम यांनी सांगितलं। दरम्यान या सहकार दरबाराला सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनीही भेट दिली। यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, कोल्हापूरचे प्रादेशिक सहसंचालक गोपाळ मावळे यांच्यासह जिल्ह्यातील तालुका सहकार कार्यालयाचे अधिकारी, अर्जदार उपस्थित होते।